5 भावांमध्ये एक बहीण, सगळे मामे भाऊ आणि आत्ते भाऊ सगळे मिळून, आणि 22 वर्षांचं हे तप, ज्याच्यात मी माझ्या सख्ख्या भावाला राखी नाही बांधू शकली. पण अनेक भाऊ, अनेक दीर असे भेटले की ज्यांनी या राख्या बांधून घेतल्या, कारण त्यांच्या बहिणी त्यांच्याजवळ नव्हत्या. पूर्णब्रह्मनी अनेक दीर दिले ते, आणि त्या दीरांच्या हातांवर माझ्या राख्या नक्की वाजतात. हे बंधन ना खूप पवित्र बंधन असतं, आणि हे बंधन डिस्टन्स मानत नाही. हे बंधन ते इमोशन्स मानतं. त्या इमोशन्सला इतकं महत्त्व असतं की आजही राखी म्हटली की शिशिराची आठवण येते. माझ्या भावाचं नाव शिशिर, मी त्याला शिशिरा म्हणते. शिशिराच्या हातावर राखी बांधून इतकी वर्ष झालीत. आता पोस्टाने राखी पोचते. पण मधल्या काही वर्षात माझ्यावर बरीच प्रसंग आलेत. तेव्हा शिशिराचा फोन माझ्यासाठी आधारस्तंभ होता. काय पण लागलं ना, जस्ट एक कॉल कर, मी आहे तुझी सोबत. त्याचा तो आवाजच ना मला कायम हकडतो. थँक्यू शिशिर फॉर सच अ लवली स्टँडिंग. थँक्यू टू भाग्येश फॉर स्टँडिंग विथ मी इन एव्हरी मोमेंट. थँक्यू टू संदीप. थँक्यू टू अनिरुद्ध. थँक्यू टू एव्हरी देवर ऑफ पूर्णब्रह्म. तुम्ही किती स्ट्रॉंगली उभे आहात. खरंच तुमच्याशिवाय आम्ही लोक ना खरंच ठेवत रे. यंदाची राखी पूर्णब्रह्ममध्ये परत त्या सगळ्या दिरांसोबत. शिशिरला पोचतानीच राखी, कधी व्हिडिओ कॉलवर. तुमच्या भावांना तुम्ही व्हिडिओ कॉल पूर्णब्रह्ममधनं करा, करून बघा. एक कॉल तुमच्या भावाला किंवा बहिणीला पूर्णब्रह्ममधनं, आणि सोबत हे राखीचं ताट कधी फिरवून बघा. त्याला पण त्याच्या समोर पुरणपोळी पण खाऊन बघा. आणि ती राखीची श्रीखंडपुरी भाजी पण त्याला डिजिटली खाऊ घाला. पूर्णब्रह्ममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि 22 वर्षांचं तप मला माहिती आहे. मी तुम्हा सगळ्यांची वाट बघते. तुमचे भाऊ या शहरात असतील किंवा नसतील तरी सुद्धा पूर्णब्रह्ममध्ये आपण सगळेजण मिळून हा व्हिडिओ कॉल करूया आणि राखी सेलिब्रेट करूया. येत आहे ना राखी ना पूर्णब्रह्ममध्ये. मी वाट बघते.